घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ओवी आता बरी झालेली असते आणि ओवी शाळेमध्ये जायला लागलेली असते. येता जाता सगुणा तिच्या सोबत असते आणि त्याच वेळेला ओवी सांगत असते, आई, प्रिन्सिपल मॅडमनी तुला बोलवलेलं आहे, त्यांनी तुला भेटायला बोलवले. असं म्हटल्यावर ते इकडे जानकीला आता जानकी ऋषिकेशला सांगते, ऋषिकेश, त्या दिवशी मी शाळेत गेले होते, पण या सगळ्या गडबडीमध्ये मला तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की ओवीच्या शाळेची फी मी 5,000 रुपये जमा केली, पण फी 25,000 रुपये आहे. वरचे 20,000 रुपये त्या मॅडमनी भरलेले आहेत. यावरती ऋषिकेश म्हणतो, जानकी, तू काळजी करू नकोस, तू प्रिन्सिपल मॅडमना भेटून ये आणि त्यांचे पैसे मी 8 दिवसात देतो, 8 दिवसाची मुदत मागून घे. जानकी म्हणते, पण ऋषिकेश, 8 दिवसामध्ये पैशांची व्यवस्था कशी होणार आहे? थोडेफार पैसे होते ते तुम्ही बिझनेसच्या कामासाठी वापरायचं म्हणताय ना? ऋषिकेश म्हणतो, हे बघ, बिझनेससाठी तर पैसे मी वापरी नसते आहेत ते, पण त्याआधी ओवीची फी देणं महत्त्वाचं आहे. तू काळजी करू नकोस, मी ओवीची फी काहीही करून 8 दिवसामध्ये नक्की देईन. तू फक्त प्रिन्सिपल मॅडमना भेटून ये, त्यांना सांग तरी की ओवीच्या शाळेची फी आम्ही लवकरात लवकर देऊ. जानकी म्हणते, ठीक आहे, नाहीतर मी एक काम करते, माझा काही पगार मिळतो का बघते. तसंही माझ्या कामाचे 15-20 दिवस झाले, त्यांना विचारून मी पगाराचे पैसे सुद्धा घेते ना. यावरती ओवी सांगते, आई, लवकरात लवकर माझी फी आता भरली जाणार ना तुझा पगार झाल्यावरती? यावरती जानकी म्हणते, हो बाळा, तू काळजी करू नकोस, तू फक्त तुझ्या अभ्यासावरती लक्ष दे. असं म्हणत जानकी ओवीला आता स्कूलमध्ये पाठवून ती तिच्या कामासाठी निघणार असते. तोपर्यंत ओवी तिला सांगायला लागते, आई, आम्हाला ना आमच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट बनवायला सांगितलेला आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या घरातलं म्हणजे तुमच्या घरामधलं मंदिर किंवा देवघर याच्यावरती मला प्रोजेक्ट करायचा आहे. त्यासाठी मला ना आपल्या मंदिराच्या वरती तू काहीतरी ओळी लिहून देशील का? जानकी सांगते, हो बाळा, तू काळजी करू नकोस, मी आपल्या घरातलं देवघर याच्यावरती तुला छान निबंध लिहून देईन. निबंध स्पर्धेमध्ये तुझा सुद्धा नंबर येईल. असं म्हणत जानकी आता आपल्या देवखोलीकडे पाहते, म्हणजेच आपल्या देव्हाऱ्याकडे, आणि किती जुना हा देव्हारा असेल असा त्याचा विचार करत बसते. आणि आता ओवी शाळेत गेल्यावरती ओवीची आता देव्हाऱ्याची ती जानकी पूजा करायला लागते. त्याच वेळेला जानकी विचार करते, लवकरात लवकर ह्या 20,000 रुपयाचा बंदोबस्त होऊ दे आणि आता लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आम्हाला या संकटातून मोकळं कर देवा. सगळा देव्हारा पुसून झाल्यावरती मग मात्र देव्हाऱ्यावरती किंवा घरातलं देवखोली याच्यावरती निबंध लिहिण्यासाठी जानकी आपला देवखोली नीट निहाळत असताना तिच्या लक्षात एक गोष्ट येते की आपल्या देवखोलीमध्ये तर एक किंवा आपल्या देव्हाऱ्यामध्ये तर एक जुनं आता कबर्ड आहे. आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. नाना मला देवघर देवघर हे तुझ्याकडे पाठवलंय असं का म्हणत होते, आणि इकडे हा लॉक कसला आहे? आता मुळातच त्या लॉकला असतं ते म्हणजे कोडिंगचं कुलूप, पण ते कोडिंगचं कुलूप असलं तरी बाजूचं जे ड्रॉवर असतो तो लाकडाचा असतो. सहज लाकूड कट केलं तर त्याच्यातून तो निघणारा असतो. पण जानकी विचार करते, जर हे लॉक कोडिंगचं आहे तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये काहीतरी नानांना हेच सांगायचं असेल. मी ऋषिकेशच्या येण्याची वाट पाहते किंवा सौमित्र भाऊजींना कॉल करते. मग जानकी सौमित्राला कॉल करते. फोन इकडे अवंतिका उचलते. अवंतिकाने फोन उचलल्यावरती जानकी तिला सांगते, अवंतिका, म्हणजे ना मी आपल्या जो जुना देव्हारा आहे ना त्याची पूजा करत होते. ती पूजा करत असताना या देव्हाऱ्यामध्ये एक ना गुप्त असा खण दिसतोय मला. नाना सुद्धा मला काहीतरी देवखोली आणि ऋषिकेशच्या हातातलं कडं या 2 गोष्टी सांगत होते. ऋषिकेशच्या हातामधलं कडं तर आम्ही विकलं ओवीच्या वेळेला, पण ह्या देव्हाऱ्याचं काय गुपित आहे? यावरती अवंतिका म्हणते, हो वहिनी, ज्या वेळेला नानांनी आम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये बोलवलं होतं ना, तेव्हा नाना मला म्हटले होते देवघर देवघर, आणि बाकी दुसरं काय बोलले गोल गोल ते कळलं नाही. जानकी सांगते, गोल म्हणजे ऋषिकेशचं कडं असं मला आत्ता समजतंय, आणि त्याच वेळेला ते कडं आम्ही विकलंय हे लक्षात येते.
पण आता देवखोलीचं गुप्तखणाचं काय आहे यावरती आता इकडे अवंतिका म्हणते, मी सौमित्राला घेऊन तिकडे पोहोचते वहिनी. असं म्हटल्यावर ऋषिकेश संध्याकाळी घरी येतो. संध्याकाळी ऋषिकेश घरी आल्यावरती तो जानकीला सांगायला लागतो, जानकी अगं हे बघ, मी 8 दिवसामध्ये पैशाची व्यवस्था करतो आहे. माझं एका ठिकाणी बोलणं झालंय. जानकी म्हणते, मी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी लवकरात लवकर घरी बोलवलं. ऋषिकेश म्हणतो, काय? त्यावरती जानकी सांगते, ज्या वेळेला मी नानांच्या इकडे गेले होते ना, तुम्हाला न सांगता मी नानांना भेटायला गेले होते. ऋषिकेश चिडतो आणि जानकी, तू नानांना भेटायला का गेली होती? जानकी म्हणते, आत्ता तो मुद्दा वादाचा नाहीये. मी तुम्हाला जे सांगते ते ऐका. या सगळ्यामध्ये मी ज्या वेळेला नानांना भेटायला गेले होते, त्यावेळेला नानांनी मला जे गोष्ट सांगितली ती गोष्ट मी तुम्हाला सांगते. आपल्या देवखोलीला एक गुप्त खण आहे. नाना देव्हारा देव्हारा असं काहीतरी म्हणत होते. तर तुम्ही या सगळ्यामध्ये ते बघा ना. ऋषिकेश म्हणतो, देव्हारा? जानकी सांगते, हो, हा बघा, हा देव्हाऱ्याचा गुप्तखण. ऋषिकेशने ते जेव्हा कोड बघितलेलं असतं, जे लॉक बघितलेलं असतं, त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो, ह्या लॉकला तर आपलं कोडिंग असतं नाही. जानकी म्हणते, नाना 2 गोष्टी सांगत होते. एक म्हणजे देव्हारा आणि दुसरं म्हणजे तुमच्या हातातलं कडं. त्यावरती ऋषिकेशला क्लिक होतं आणि तो म्हणतो, देव्हारा आणि कडं? अगं पार्वती आईचं कडं आणि त्याच्यामध्ये एक ना काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये एक नंबर होता. मी ज्यावेळेला ते कडं गहाण टाकायला सावकाराकडे गेलो होतो तेव्हा तो नंबर मी पाहिला होता. यावरती जानकी म्हणते, काय? ऋषिकेश म्हणतो, हो, कदाचित हाच नंबर त्याचा असेल. असं म्हटल्यावरती ऋषिकेश तो नंबर टाकून पाहतो आणि पाहतात तर काय, त्यांच्या हातात पेपर येतात. जानकी म्हणते, ऋषिकेश, हे तर पेपर कसले तरी मला प्रॉपर्टीचे पेपर वाटतायत. ऋषिकेश जानकी ते पेपर पाहतात तर जानकी सांगायला लागते, हे पेपर प्रॉपर्टीचे पेपर आहेत. मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये हे पेपरच नानांना सांगायचे होते. ऐश्वर्याने बनवलेले पेपर खोटे आहेत आणि हे पेपर खरं आहे. बघा, सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी तुमच्या नावावरती आहे. मुळातच ती कंपनी तुमच्या आईची आहे. आधी ती पार्वती एंटरप्राइजेस कंपनी आहे ऍक्च्युली, पण ती सुमित्रा एंटरप्राइजेस म्हणून तिचं नामकरण झालेलं आहे आणि ही कंपनी तुमच्या आईची आहे म्हणून ती तुम्हाला, आणि घर सुद्धा वडिलोपार्जित आहे म्हणून ते तुम्हाला. घर आणि कंपनी तर आपल्या नावावरती आहे. ऋषिकेश म्हणतो, जानकी, हा तर चमत्कार झालाय. या लोकांना अद्दल घडवण्यासाठी हीच आता पुरेशी युक्ती आहे. जानकी सांगते, हे बघा, अद्दल वगैरे घडवण्यासाठी नको, आपला अधिकार परत मिळवण्यासाठी आपण एकदा शहाणे वकिलांना घेऊन तिकडे जाऊया. ऋषिकेश म्हणतो, नाही, तो शहाणे विकले गेलेला आहे. शहाणे जर का नॉर्मल असतात त्यांनी हे मृत्यूपत्र खोटं वाचलंच नसतं. जानकी म्हणते, आपण आपल्या सौमित्र भाऊजींना बोलवूया का? ऋषिकेश म्हणतो, सौमित्रला तुला बोलवायचं तर बोलव, पण मला काही बोलायचं नाहीये. जानकी म्हणते, बोलवू, नक्की बोलव. ऋषिकेश म्हणतो, तू बोलव आणि तुला काय बोलायचं ते बोलून घे. मग जानकी सौमित्रला बोलवून घेते. सौमित्र आल्यावर जानकी ते पेपर त्याला दाखवणार असते, पण सौमित्र काही कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. तोपर्यंत ऐश्वर्याला झोप येत नसते. तिला पेपर हवे असतात. त्याच वेळेला आता मात्र ऐश्वर्या नानांच्या खोलीत घुसते. वॉर्ड बॉयला पाठवून देते आणि लवकरात लवकर मला सांगा, पेपर कुठे आहेत? नाना आता विचार करतात, नाही, जर का पेपर या सगळ्यामध्ये आता मात्र हिच्या हातात सापडले तर खूप गडबड होईल. काहीही करून जानकीला पेपर सापडायलाच पाहिजेत. इकडे आता ऐश्वर्या त्यांना आता सारखी टॉर्चर करत असते. पेपर कुठे आहेत, पेपर कुठे आहेत? या सगळ्यामध्ये नाना आतून पेटून उठतात. आता काहीही झालं तरी हिचा अन्याय सहन करायचा नाही असं म्हणत नानांना एक आतून ऊर्जा येते. तोपर्यंत अवंतिका आणि आता सौमित्र जानकीकडे येतात. अवंतिका म्हणते, वहिनी, लवकरात लवकर हे पेपर घेऊन आपल्याला घरी जायला पाहिजे. जोपर्यंत हे पेपर आपण घरी दाखवत नाही तोपर्यंत ऐश्वर्याचं भांड काही फुटणार नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, वहिनी, मी शहाणेंना फोन करतो, तू काळजी करू नकोस, तू ताबडतोब मी सांगेन त्या वेळेमध्ये घरी ये. तोपर्यंत मी शहाणेंना घरी बोलवून घेतो. शहाणे आले की पुढची प्रोसिजर सुरू करू. असं म्हणत सौमित्र घरी जातो आणि धमाका होण्याची वेळ आलेली असते. त्याच वेळेला आता इकडे शहाणेंना घरी बोलवल्यावरती शहाणे सुमित्राची भेट घेतात. कारण ऑलरेडी सौमित्राने शहाणेंना सांगितलेलं असतं, हे पेपर आम्हाला सापडलेत आणि त्याची एक कॉपी ओरिजिनल आहे, ही दुसरी कॉपी तुम्ही घरी जायचं आणि हे पेपर
सापडलेत ते सगळ्यांना सांगायचं. पेपर सापडलेत म्हटल्यावरती ते पेपर घेऊन शहाणे येतात आणि शहाणे सांगतात, मृत्यूपत्रामध्ये काहीतरी गडबड आहे. हे बघा, हे ओरिजिनल पेपर हे माझ्याकडे आलेले आहेत. आता ऐश्वर्या हे पेपर पाहते आणि ऐश्वर्या एकच कांगावा करायला लागते. ऐश्वर्या ते पेपर घेते आणि हे पेपर खोटे आहेत. हे खोटे पेपर तुम्हाला जानकी ऋषिकेशने किती पैसे देऊन बनवायला सांगितले ते मला सांगा, असं म्हणत ती आता सुमित्राला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करते. सुमित्रा म्हणते, कोणते पेपर खरे कोणते पेपर खोटे हे सुद्धा मला कळालंच पाहिजे. शहाणे, तुम्ही आधी वाचले ते पेपर खरे की हे पेपर खरे? तुम्हाला खरंच जानकी ऋषिकेशने पैसे दिलेत का? सुमित्रा परत मूर्ख ऐश्वर्याच्या बोलण्यात येते. पण त्याच वेळेला नाना तडक उठतात. नाना म्हणतात, बास कर सुमित्रा, बास कर. त्याच वेळेला जानकीची एंट्री होते. आई, अजूनही तुम्हाला समजत नाहीये? नाना म्हणतात, सुमित्रा, हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे. नाना उठून आलेले आहेत, तोपर्यंत जानकी आलेली आहे. दोघांनी मिळून ऐश्वर्याची भांडी फोडलेली आहेत. नाना म्हणतात, सुमित्रा, तू इतकी हलक्या कानाची असशील असं मला वाटलं नव्हतं. या सगळ्यामध्ये हेच पेपर खरे आहेत. जानकीच्या नावावरती घर आहे, ऋषिकेशच्या नावावरती कंपनी आहे. ऐश्वर्याने खोटे पेपर बनवलेत. सगळं दूध का दूध, पाणी का पाणी झालेलं आहे. तर या सगळ्यामध्ये सुमित्रा डोकं फोडून घेणार का? पाहणं रंजक ठर.